1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वर. संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले. गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के ही तीच दोन नावे ज्यांच्यामुळे छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या हातात सापडले. ही गोष्ट छावा चित्रपटामुळे आपल्याला माहीत झाली, पण खरी कहाणी याहून वेगळी आहे का? सत्य काय आहे? इतिहास कुठे चुकतो आणि कुठे खरा आहे? हाच उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संभाजी महाराज स्वराज्यासाठी सतत लढत होते. त्यांची युद्धनीती, त्यांची धाडसी वृत्ती हे सर्व काही हिंदवी स्वराज्याला बळकट करत होते. पण मुघल बादशहा औरंगजेब मात्र शांत बसला नव्हता. त्याने संपूर्ण हिंदुस्थान जिंकायचा निश्चय केला होता आणि त्यासाठी मराठ्यांचा नाश अनिवार्य होता. 1687 मध्ये मुघलांनी आदिलशाही संपवली आणि त्यानंतर त्यांचा पूर्ण लक्ष मराठ्यांवर केंद्रित झाला. औरंगजेबाच्या समोर एक मोठी अडचण होती, छत्रपती संभाजी महाराज. त्यांना जिवंत पकडल्याशिवाय मुघलांना विजय शक्य नव्हता. त्यामुळेच त्याने एक मोठा डाव टाकला, पण संभाजी महाराज सहजासहजी हार मानणारे नव्हते. ते आपल्या रणनीतीने मुघलांशी टक्कर देत होते. पण या दरम्यानच गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचे नवे रूप समोर आले. शिर्के हे एकेकाळी मराठ्यांचे विश्वासू होते, पण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्त्वाच्या पदांवर बसवले नाही, त्यामुळे ते नाराज होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी संभाजी महाराजांकडे सरदारीची मागणी केली, पण त्यांना नकार मिळाला. याच रागातून त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचला असे इतिहास सांगतो. रुकाते आलमगिरी नावाच्या पत्रांमध्ये औरंगजेबाने स्पष्ट लिहिले आहे की मुघल सरदार मुकर्रब खानच्या मदतीने संभाजी महाराजांना पकडण्याचा डाव आखला गेला होता. पण त्यात शिर्केंचा सहभाग किती होता, हा आजही संशोधनाचा विषय आहे. संभाजी महाराज संगमेश्वर येथे होते, तिथे ते एक लष्करी योजना आखत होते. पण मुघलांना त्यांच्या हालचालींबद्दल कोणीतरी माहिती पुरवत होते आणि 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुकर्रब खानने संगमेश्वरावर अचानक हल्ला केला. संभाजी महाराज आणि त्यांच्यासोबत कवी कलश यांना पकडण्यात आले. त्यांना कडेकोट सुरक्षित औरंगजेबासमोर नेण्यात आले. औरंगजेबाने त्यांच्यासमोर इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला, पण संभाजी महाराजांनी गर्वाने नकार दिला. संभाजी महाराजांना नंतर भीषण यातनांना सामोरे जावे लागले. औरंगजेबाने त्यांना जिवंत चिरडले, त्यांचे डोळे फोडले आणि शरीराचे तुकडे केले. तरीही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदवी स्वराज्याचा जयघोष केला. पण खरा प्रश्न हा आहे की हे घडण्यास जबाबदार कोण? शिर्केच गद्दार होते का, की त्यांच्या विरोधात इतिहास विकृत करून सादर केला गेला? संशोधक आणि इतिहासकार अजूनही यात संशोधन करत आहेत. काही ऐतिहासिक पुरावे शिर्केंना दोषी ठरवतात, तर काही पुरावे हे म्हणतात की गद्दार कोणी दुसराच होता. पण चित्रपटांमध्ये आणि लोककथांमध्ये शिर्के यांचे नाव गद्दार म्हणूनच घेतले जाते. शिर्के घराण्याने आजही त्यांच्यावर झालेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी यावरून छावा चित्रपटाविरोधात आवाज उठवला आणि हे चुकीचे चित्रण थांबवावे अशी मागणी केली. मग आता तुमच्यावर सोपवतो हा निर्णय. संभाजी महाराजांच्या मृत्यूसाठी शिर्के खरोखरच जबाबदार होते का, की इतिहासाच्या पानांमध्ये काहीतरी गडबड झाली आहे? तुमची मते आम्हाला कळवा. तुमच्या मते शिर्के गद्दार होते की नाही? इतिहास योग्य प्रकारे मांडला गेला आहे का? अशाच ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठी आणि संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य समजून घेण्यासाठी आपल्या मराठा इतिहास YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.